मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता आपल्याला मिळाला नसेल तर नेमकं आपण काय करायला पाहिजे? 10वा हप्ता खरंच आपल्याला मिळू शकतो का? 10वा हप्ता न येण्याचे नेमके कारण कोण आहेत? 10वा हप्ता आपल्यासाठी बंद झालाय का? याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र महिला भगिनींच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे। भरपूर अशा भगिनींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता आलेला नाही। मित्रांनो, या ठिकाणी ध्यानात ठेवा, जर तुमच्या कुटुंबातील एखादी महिला असेल किंवा तुम्ही स्वतः जरी महिला असेल, जर सलग आतापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये 9 हप्ते जमा झालेले आहेत, 10वा हप्ता जर आलेला नसेल तर अजून 2 ते 3 दिवस तुम्ही नक्की वाट पहा, कारण हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार प्रत्येक महिलांच्या बँक खात्यामध्ये येत आहेत। आज काही महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत, उद्या काही होणार आहेत, परवा काही होणार आहेत, असे 2 ते 3 दिवस सलग हे पैसे टप्प्यानुसार पात्र भगिनींच्या खात्यामध्ये येत असतात। त्यासाठी काळजी करू नका। सलग जर आतापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले असतील तर तुमचे हप्ते हे बंद झाले नाहीत। पुढे 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये कन्फर्म पैसे जमा होतील। जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेच नाही 2 ते 3 दिवसाच्या नंतर, तर तुम्ही समजून घ्या आपण इतर कोणत्या तरी योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेत आहोत असं कन्फर्म समजून घ्या। संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ योजनेअंतर्गत तुम्ही जर पात्र असाल तर या योजनेमध्ये तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। याबद्दलची माहिती सुद्धा राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून पूर्वी देण्यात आली आहे। आपल्या चॅनलवरती या संदर्भात आपण अपडेट सुद्धा घेतलेला आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।